प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म कसे ओळखावे? आता प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म ओळखण्याआधी तुम्हाला कर्म वाक्यातलं ओळखता आलं पाहिजे. कर्म जर तुम्हाला वाक्यातलं ओळखता येत नसेल तर तुम्हाला प्रत्यक्ष पण कळणार नाही आणि अप्रत्यक्ष पण कळणार नाही. त्यासाठी कर्म आधी ओळखायला शिका. त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, कर्म कसं ओळखावं, कर्ता कसा ओळखावा. आता यामध्ये बघा, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ज्या वेळेला वाक्यामध्ये दोन कर्म येतात, लक्षात ठेवायचं, ज्या वेळेला वाक्यामध्ये दोन कर्म येतात त्यावेळेला ते एक वस्तुवाचक असतं, एक व्यक्तिवाचक असतं. मग ते वस्तुवाचक कुठलं आणि व्यक्तिवाचक कुठलं हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला वाक्यामध्ये काय करायचं, काय आणि कोणाला याचं उत्तर हुडकायचं आहे. काय आणि कोणाला याचं उत्तर हुडकलं की मग आपल्याला ते वस्तुवाचक आणि व्यक्तिवाचक कळतं. आता लक्षात ठेवा, कायचं उत्तर हे नेहमी काय असतं, वस्तुवाचक असतं. लक्षात ठेवायचं, कायचं उत्तर काय असणार आहे, तर कायचं उत्तर हे वस्तुवाचक असणार आहे. आणि वस्तुवाचक कर्म जे आहे तर ते नेहमी कसं असतं, तर प्रत्यक्ष कर्म असतं. लक्षात ठेवायचं, वस्तुवाचक जे आहे तर ते प्रत्यक्ष कर्म असतं. आणि कोणालाचं उत्तर जे आहे तर ते व्यक्तिवाचक असतं. कोणालाचं उत्तर काय असणार आहे, तर कोणालाचं उत्तर हे व्यक्तिवाचक असणार आहे. आणि व्यक्तिवाचक कर्म हे नेहमी अप्रत्यक्ष कर्म असतं. अप्रत्यक्ष कर्म असतं. आता ते कसं ॲप्लाय करायचं हे तुम्हाला मी दाखवते लगेच. फॉर एक्झाम्पल बघा, गुरुजींनी मला प्रश्न विचारले. गुरुजींनी मला प्रश्न विचारले. आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की विचारणारा कोण, गुरुजी, हा आपला काय झाला, तर हा आपला झाला कर्ता. आता आपण म्हणलो की कायचं उत्तर काय असतं, वस्तुवाचक म्हणजे प्रत्यक्ष कर्म असतं. तर आपण विचारूया, चला, विचारलेले काय, विचारलेले काय, तर प्रश्न, तर हे काय झालं, तर आपलं प्रत्यक्ष कर्म झालं. प्रत्यक्ष कर्म काय आलं, प्रश्न म्हणजेच काय झाला, वस्तुवाचक झाला. आणि कोणाला विचारले, कोणालाचं उत्तर पण काय येणार आहे, व्यक्तिवाचक येणार आहे. व्यक्तिवाचक कर्म हे नेहमी अप्रत्यक्ष कर्म असतं. तर कोणाला विचारले, तर मला, हे काय झालं, अप्रत्यक्ष कर्म झालं. लक्षात ठेवायचं, कोणाला. त्यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म शोधत ज्या वेळेला आपण असतो त्यावेळेला काय आणि कोणाला याचं लक्षात ठेवायचं. आणि कायचं उत्तर हे वस्तुवाचक असतं, वस्तुवाचक हे प्रत्यक्ष कर्म असतं. आणि कोणालाचं उत्तर हे व्यक्तिवाचक असतं. आणि व्यक्तिवाचक हे नेहमी अप्रत्यक्ष कर्म असतं, हे नेहमी लक्षात ठेवायचं. आता या एक्झाम्पलमध्ये बघा, तिने गरिबांना पैसे दिले. दिलेले काय, दिलेले काय, पैसे, काय झालं, प्रत्यक्ष कर्म. आता पैसे हे वस्तुवाचक आहे हे तर आपल्याला समजतं आहे. पैसे काय आहेत, वस्तुवाचक आहेत. आणि वस्तुवाचक हे प्रत्यक्ष कर्म असतं, हे आत्ताच आपण बघितलं. कोणाला दिले, तर गरिबाला दिले. आणि कोणालाचं उत्तर हे व्यक्तिवाचक आहे. व्यक्तिवाचक म्हणजेच काय असणार आहे, अप्रत्यक्ष कर्म असणार आहे. आणि जरी तुम्हाला हे सगळं काही नाही समजलं तर एवढं लक्षात ठेवा, हे जे क्रियापद आहे, क्रियापदाजवळचं जे कर्म असतं हे नेहमी कसं असतं, प्रत्यक्ष असतं. लक्षात ठेवायचं, क्रियापद आहे आणि क्रियापद जवळचं जे कर्म आहे तर ते प्रत्यक्ष कर्म असतं आणि त्याच्या अलीकडचं अप्रत्यक्ष कर्म असतं. पण त्यासाठी तुम्हाला आधी वाक्यातलं कर्म ओळखता आलं पाहिजे. ते ओळखण्यासाठी किंवा ते येत नसेल तुम्हाला तर त्यासाठी आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ आहे, तो नक्की बघा. आणि अशीच अजून माहिती तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर